योद्धा न्यूज चॅनल। पुण्यात 25 जानेवारीला रंगणार विश्वकर्मा सुतार समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधूवर मेळावा। पुणे प्रतिनिधी संतोष गाडेकर। अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, विश्वकर्मा सुतार मेडिकल असोसिएशन आणि सुतार समाज समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आगामी 25 जानेवारी 2026 रोजी पुण्यात भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे। यंदाचे 20वे वर्ष 5 ते 6 हजार समाज बांधव जमणार। गेल्या 19 वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या या मेळाव्याचे यंदा 20वे वर्ष आहे। या कार्यक्रमाला 5 ते 6 हजार समाज बांधवांची उपस्थिती लाभणार असून याद्वारे समाजातील उपवर तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती या मेळाव्याचे आयोजन महासंघाचे मार्गदर्शक विद्यानंद मानकर व प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय सुतार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री व पुण्याचे खासदार माननीय मुरलीधर मोहोळ, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका व समाजाच्या आधारस्तंभ सौ प्रतिभाताई भालेराव तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। नाममात्र दरात नोंदणी आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी हा मेळावा सुलभ व्हावा यासाठी आयोजकांनी काही विशेष सवलती जाहीर केल्या आहेत। 1 रुपयात नाव नोंदणी, सन्मानानं संसाराची सुरुवात करण्यासाठी केवळ 1 रुपयात नोंदणी, 19 रुपयात पुस्तिका, माहितीपूर्ण वधू वर विशेषांक दस्तऐवज उपलब्ध, 51 रुपये सामुदायिक विवाह शुल्क, परंपरा आणि प्रतिष्ठेचा संगम साधणारा उपक्रम, विशेष आहेर, नवीन जीवनाची सुरुवात म्हणून आयोजकांतर्फे वधूवरांना 51 रुपये आहेर स्वरूपात दिले जाणार आहेत। ऑनलाईन नोंदणी सुविधा, इच्छुक पालकांनी आणि उमेदवारांनी https://वधूवरसमान्वय.in/ या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले। या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय सुतार व मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष विद्यानंद मानकर यांनी केले आहे। त्यांचं वधू किंवा वर संशोधन जरी नसलं, परिचय जरी तिथं करायचा नसला तरी ते उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ हे पुण्यातच असल्याने त्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत। त्याचप्रमाणे आमचे समाजाचे नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब जे मेहकर विधानसभा बुलढाणा याचे आमदार आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या ज्ञानेश्वर भालेराव, दिवंगत ज्ञानेश्वर भालेराव यांनी जो महासंघ स्थापन केला त्यांच्या पत्नी प्रतिभाताई भालेराव ह्या सुद्धा उपस्थित राहणार आहेत। प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ सुतार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मी स्वतः मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या पुणे आणि परिसरातले काही विद्यमान आमदार सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। या महासंघाच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच आम्ही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। आम्हाला नेहमीचा अनुभव आलेला आहे की जी काही संविधानाने एक जी पत्रकारिता एक निर्माण केलेली आहे ती देशामधल्या काही गावगल्लीत किंवा गावकड्यात ज्या ज्या गोष्टी चालतात त्याची माहिती पूर्ण नागरिकांना मिळावी हा पत्रकारितेचा हेतू असतो। परंतु आमचं दुर्दैव असेल की काही सकारात्मक गोष्टींसाठी आम्हाला तेवढी प्रिंट मीडियाकडनं कधी प्रसिद्धी मिळाली नाही, तरी आम्ही आमचं अविरत कार्य
हे गेले 19 वर्ष सुरू ठेवलेलं आहे. हे 20वं वर्ष आमचं ह्या महासंघाचं आहे. ह्या महासंघ समन्वय समिती आणि मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही राज्य स्तरावर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ सुद्धा मिळवलेला आहे. संविधानाचा सुयोग्य वापर, त्याला दिलेली प्रशासनाची जोड आणि समाज मनाचा रेटा, या सगळ्या गोष्टींवर आम्ही 50 कोटी भागभांडवलाचा आणि 5 कोटी तरतुदीचं आर्थिक विकास महामंडळ सुद्धा मिळवलेलं आहे. याबाबत बरेच जी काही लग्न झालेली आहेत